कुमाई बार कुमाई बार कुमाई जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो दादानी तो हा विठ्ठल बर तो हा विठ्ठल बर गाये ओ राजानी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरावा तो हा विठ्ठल बर तो हा विठ्ठल बर हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता चक्रताचे जोडी बहुता सुकृताचे जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बर
सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवी वारा तो विठ्ठल बर तो विठ्ठल बर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम हॅलो टाळ करे हा हा जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण आपलं नाही जनते बाप कृपावंत तुम्ही संत माय 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 बाप कृपा तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा अवतार तुम्हा दरयाकार अवतार तुम्हा अवतार तुम्हा धरया कर देवा
उद्धारय जन जड जीवा उद्धारय जन जड जीवा उद्धारय जन जड जीवा उद्धारय जना उद्धारय जन जड जीवा जन जड जीवा उद्धारय जन जड जीवा अवतार तोमा अवतार तोमा अवतार तोमा धरया कारण अवतार तोमा धरया कारण वरवया सुख भक्ति भाव वरवया सुख भक्ति भाव वरवया सुख भक्ति भाव वरवया सुख भक्ति भाव कुळाचारी नाम विठोबा कुळाचारी नाम विठोबा नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुमा धरया अवतार तुमा अवतार तोमा धरया कारण अवतार तोमा धरया कारण जन जड जीवा उद्धारया जन जड जीवा धरया जन जड जीवा उद्धारय जन जड जीवा अवतार तुम्हा धरया कारण अवतार तुम्हा धरया कारण धरया कारण तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी का म्हणे गुणा चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जना तैसे तुम्ही जगी संत जना तैसे तुम्ही जगे संत जना तैसे तुम्ही जगी संत जना तैसे तुम्ही जगी संत जना
तैसे तुम्ही जगी संत जना तैसे तुम्ही जगी संत जना तैसे तुम्ही जगी संत जना अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जना जन जीवा उद्धराया जन जन जीवा उद्धारया जन जड देवा उद्धारया जन जड देवा जन जीवा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धरया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुमार कुमाई पार कुमाई रघुमाई पार कुमाई विष्णु पार कुमार पार कुमार विष्णु पार कुमार पार विष्णु पार कुमार पार कुमार तो पार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमाई पार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमाई जय पार कुमाई पार कुमार पार कुमाई पार कुमार पार कुमार हबा 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 विठ्ठला सर्वांना विनंती आहे सर्व भाविकांना विनंती आहे हार कृपया विनंती आहे
विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा अवधूत चिंतन श्री मी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव विठ्ठला विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये विठ्ठल 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 ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा 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 किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी हरिवंश वासवाने ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा 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 जय जय किशनगिरी बाबा जय
जय जय किशनगिरी बाबा 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 किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु 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 जय जय किशनगिरी बाबा नाम कुलोत्पन्नम मारुतिर्नाम यस्य पिता माता राईर्नाम यस्य तन्नमामि किशनगिरी। ओम नमो महाराज सकल संत जे का सर्वदा कृपावंत स्वानंदे वचने विनवीत संतप्त जना। तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव। उपस्थित असणारे प्रभू प्रिय सज्जन आणि माता भगिनी, आज भगवान दत्तात्रयाच्या पवित्र दरबारामध्ये आपलं सर्वांचं श्रद्धास्थान श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांच्या या तपोभूमीमध्ये आज गुरुपूजनाच्या निमित्ताने व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने बाबांची सेवा करण्याकरता तुम्ही आपण सर्व भक्तगण एकत्र जमलेले आहोत। आज दिवस आहे तो पौर्णिमेचा आणि त्याला विशेष म्हणजे गुरुपौर्णिमा, त्याला व्यास पौर्णिमा असं म्हणतात। महर्षी वेदव्यासाने जे आपणा सर्वांना दिलं ते कोणीही दिलेलं नाही। व्यासोच्चिष्ट जगत्रय असं म्हटलेलं आहे। जेवढे काही आपल्याला सर्व धर्मग्रंथ पाहायला मिळत असतील ते सर्व व्यासनारायणाचंच उच्चिष्ट आहे। वेद शास्त्र श्रुती स्मृती आदी आदी सर्व पुराणापर्यंत व्यासनारायणाने खूप आपल्याला ही मोठी देणगी दिली आणि त्याचं अध्ययन त्याचं चिंतन त्याचं अनुष्ठान त्या ग्रंथाचं केल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने बाह्य आणि आंतरिक समाधान प्राप्त होत असतं। त्याचाच अनुवाद त्याचाच मागोवा घेत संतांनी जे काव्य केलेलं आहे, संत तुकाराम महाराजांचा गाथा, संत नामदेव महाराज गाथा, संत एकनाथ महाराज गाथा, हे सर्व संतांनी जे वाङ्मय तयार केलं वेद शास्त्र पुराणाचा सार म्हणजेच हे मराठी वाङ्मय आहे। आणि आताच आपल्या सर्व भक्तगणांनी पांडुरंगाच्या चरणाजवळ पंढरी क्षेत्रामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचं ग्रंथाचं पारायण आपण केलेलं आहे। ज्यांनी ज्यांनी पारायण केलं ऐकलेलं असेल त्यांच्या लक्षात येईल नामदेव महाराजांनी एवढं सुंदर सगळं लिखाण केलेलं आहे, एक इतिहासही झालेला आहे आणि ईश्वराच्या सान्निध्यात राहण्याचं एक प्राकट्य कसं आपल्याला करता येईल किंवा अंतरामध्ये भावना कशी निर्माण करता येईल, देवाचं प्राकट्य कसं होईल, ह्याप्रमाणे सर्व त्यांनी ते लिखाण केलेलं आहे। आजही या ठिकाणी दूरदूरून सर्व भक्तमंडळी आलेली आज सकाळपासून दर्शनाची गर्दी सुरू आहे। बऱ्याच वेळेस दर्शनाची गर्दी होती पण दर्दी माणसं फार थोडे राहतात। आम्ही बऱ्याच वेळ पाहतो माणसं येतात इकडं पाहत तसेच निघून जातात, देवाचं दर्शनच करत नाही। एकानं बाहेर गेला विचारलं देवाचं दर्शन घेतलं का? नाही, काही नाही, देवाचं दर्शन काही नाही, पण पाहिलं म्हणले सगळं। मग पाहण्याला महत्त्व आहे का दर्शनाला महत्त्व आहे? काही मंडळी दर्शनाकरता एवढा 8 तास करतात, 2 तास लागले तरी चालतील। ज्याचं दर्शन घ्यायचं तो उलटून पडला तरी चालेल, पण दर्शन घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजूला 2 दुराग्रह आहेत। आपल्याला मधला मार्ग काढायचा आहे। दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपूर्व दर्शन म्हणजे पाहणे, हे षडदर्शन वगैरे शास्त्राला नाव दिलेलं आहे। पाहणे, त्याला ओळखणे, त्याला जाणणे,
हे दर्शन आहे. संत गाडगे बाबा पायाला हात लावू देत नव्हते. बाबांचं तर आपल्याला माहीतच आहे सगळ्यांना. एकदा आम्हाला चांगलं आठवते, नगरच्या स्टँडवर, आता नगरची भक्त मंडळी आहे तिथं, शेठजी होते. शेठजीने पायाला हात लावला ना असा काठीचा टोला टाकला बाबांनी. आता आम्हाला जरा थोडंसं अवघड वाटलं, पण शेठजी नेहमीचे भक्त असल्यामुळं त्याने ते सहन केलं. आणि मग नंतर भेटल्यानंतर 3-4 महिने ते म्हणले माझा पाठीचा कण्याचा त्रास होता, मोकळच झाला म्हणले. म्हणजे तुमची पाठ दुखत असेल तर संतांना काठी मारायला लावा असं त्याचा अर्थ नाही. संत जे करतात, कधी प्रेमाने बोलतात, कधी रागावतात, कधी धबाकाही टाकतात, पण आपल्या हिताकरता असते, आपलं दुःख दूर होण्याकरता असते. आई मुलाला खाऊ देते, तोंडावरून हात फिरून गोजरून घेते, त्याला थोडी समज देते, नाही समज त्याला पटली तर पाठीमध्ये धबाकाही देत असते. त्याप्रमाणे संतांचं जीवन आहे. बाबांनी हे सगळं केलं. वन वन फिरूनी कन कन झिजले दुःखी लोकासाठी. वन वन फिरूनी कन कन झिजले दुःखी लोकासाठी. कन कन झिजले दुःखी लोकासाठी. वन वन फिरूनी कन कन झिजले दुःखी लोकासाठी. वन वन फिराय कन कन झिजले दुःखी लोकासाठी. कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तांसाठी. कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तांसाठी. कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी. कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी. धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. तव गुण गाता किसनगिरी देवा. आता सगळं आमचं जीवा भक्त मंडळ, गिरिजीनाथ महाराज आहेत, सगळे महाराज मंडळी चांगले गातात, चांगले वाजवतात, चांगले कार्यक्रम करतात. ही बाबांची कृपा आहे. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे. पण आम्ही मात्र पुढे पुढे आल्याशिवाय राहत नाही. असं आता खरं म्हणजे आज स्वामीचं कीर्तन पाहिजे होत. आता भरपूर झाला करायचं. आता आम्हाला बरोबर 50 वर्ष झाली यावर्षी. 50 वर्ष राजकारणात किती दिवस काम करतात माणसं? 5 वर्षे करतात. जास्ती काम केले तर 10 वर्षे. मोदी साहेबासारखे असले तर 15 वर्षे. आणि आता 50 वर्षे काढणं म्हणजे काही चांगलं लक्षण आहे का तुम्ही सांगा. ठला विठला 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 विठला.
मंडळ सगळं तयार झालेलं आहे. आपण जाणं अगर नका जाणं, परंतु ही सर्व बाबांची कृपा आहे. माणसं तयार होणं, परिसराचं नंदनवन होणं. नाहीतर सगळी माणसाची परिस्थिती अशी होती की दर आठवड्याला आठवड्यातून 2-3 दिवस घोड्याची वाट पाहायची माणसं, म्हणजे बसाकरता नाही. पूर्वी मांस घेऊन तो घोड्यावाला यायचं आणि मग ते सगळे एकदा असंच मंदिराचं काम चालू होतं. सगळ्याच मंडळीने ते घोड्यावाला आलं. एक 2-2, 4-4 माणसं कुठं जाऊन राहिले, कुठं हळूच एकाने सांगितले, म्हणले तो घोड्यावाला आला. काय आहे म्हणले, त्याचा नियम आहे आज विक्रीचा. आणि हे सगळं ही बाबांची कृपा आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत येणं कसं आणि जाणं कसं, मधला काल कसा असावा, बाबांनी वन फिरून कणकण झिजले आपल्याला समजून सांगितलं. आणि सदैव आशीर्वाद देण्याकरता भगवान दत्तात्रयाला इथं सिंहासनावर आरूढ केलेला आहे. प्रवरातीरी देवगड क्षेत्री वसवणी अवधूता, भाविक प्रेमळ धावून येती दर्शना करिता. सर्व श्रद्धाळू भक्त मंडळी या ठिकाणी येतात, आपलं दुःख दूर करतात. आता कधी कधी असं होतं, बाबा कधी चिडायचे. माणसाचे 7-8 प्रश्न, 5-6 प्रश्न सगळेच असतात. पैशाला पैसा लागत नाही, मुलामुलीची सोयरेक होत नाही, झाली तर पटत नाही, आणि घरी आमच्या एकेकाचा मेळ नाही. हे सगळ्याचे प्रश्न एकच आहेत. बाबा कधी कधी चिडले की बाबाचे शब्द आम्ही नाही बोलत इथं. बाबा काही ऐकी करत नव्हते. देवानी संतांनी हे केलंच पाहिजे. पण जर आपण खऱ्या अर्थाने सश्रद्धा अंतकरणाने त्यांचे चरण धरले किंवा भक्ती केली की तुमच्या घरातही तुम्हाला कधी अडचण वाटणार नाही आणि बाहेरही कधी अडचण वाटणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, प्रभू माझ्या जीवनामध्ये जे काही मला दुःख झालेलं असेल, संकट आलेले असतील, मी तुझ्यावर दोष तुला दोष देत नाही, कारण तू सिद्धीचा दाता आहे, सर्वांचं दुःख नष्ट करणारा आहेस. पण आमच्याच करण्यात काहीतरी दांभिकपणा निर्माण झालेला आहे. दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना, अंतरी भावना वेगळ्या. म्हणून बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी, आम्ही अविश्वासी सर्व भावे. तुझ्या दातृत्वाबद्दल कोणालाही काही बोलता येणार नाही. प्रभू काय सांगा तुझं दातृत्व. ज्ञानोबरायांनीच वर्णन केलं, भक्त 1 पट मागतात तर भगवान 1000 पट देतो. उपमन्यूने काय मागितलं होतं, वाटीभर दूध, पण क्षीराचा सागर उपमन्या. ध्रुव बाळांनी वडिलांची मांडी मागितली होती, सावत्राईने हात धरून ओढलं होतं वडिलांच्या मांडीवर. म्हणून माणसाने माणसासारखं थोडंसं जगण्याकरता सत्संग करावा लागतो. केवळ आईने बाजूला केलं म्हणून आईच्या वडिलांची मांडी मिळावी या हेतूने सगळं केलं तर अढळपदी बाळ बैसवीला धरू, क्षीराचा सागर उपमन्या, अढळपद देऊन टाकलं. म्हणून ज्ञानोबाराय भगवंताचं दातृत्व वर्णन करताना म्हणतात, बाप रे आमच्या देवाचं केवढं दातृत्व आहे. बाप उदार देव अपरिमित, याचक स्वेच्छा सदोदित, असे सर्वस्वही देत सर्व. असे सर्वस्वही देत, डबल झालं, सर्वस्व आपले. म्हणून बाप रे, देवाची उदारता केवढी आहे. याचकाची इच्छा 1 पट आहे, भगवान 1000 पट देतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात की प्रभू तुझं दातृत्व श्रेष्ठ आहे. तुझ्या दातृत्वाला आम्हाला नाव ठेवायचं नाही, पण ज्या अर्थी आम्ही तुझ्या जवळ राहून आमचं काम होत नाही याचा अर्थ आम्ही अविश्वासी सर्व भावे. आमच्या अंतःकरणात कुठेतरी अश्रद्धा निर्माण झालेली आहे, कुठेतरी कलुषितपणा निर्माण झालेला आहे, कुठेतरी दुधात मिठाचा खडा पडण्यासारखं असं काहीतरी चव बदललेली आहे. म्हणून आम्ही आमच्यावर असे जे प्रसंग येतात,
मग आपण एकदा आपली बाजू दुरुस्त केली की बाकीच्या बाजू आपल्याला सहज दुरुस्त झालेल्या दिसतात. म्हणून आपले जे प्रश्न असतात ते प्रश्न कधी कधी संतांनाही जाचक असतात. काही वेळेस असं वाटतंय की एखाद्या इलेक्ट्रिकचं काम करणाऱ्या माणसाकडून भले बोर्ड करून घ्यायचे. मोबाईलला ते असते ना, आता पिन खोसले की तो चार्जिंग होते. तसं कोणाला म्हटलं की आमचं मुलाचं मुलीचं लग्न होत नाही, बटन दाबलं की घ्या, झालं लग्न. पैसे नाही, बटन दाबलं की घ्या. तर असं काही करता येत नाही. आणि असं जरी कोणी करत असेल तर आपण नम्र राहा, हात जोडून श्रद्धा ठेवा, श्रद्धेमध्ये गुंतू नका. फक्त एवढी काळजी घ्या. जे होते जे घडते ते आपल्या प्रारब्धानुसार होत असते. प्रभू रामचंद्राने काय कोणाचा काय अन्याय केला होता का? सीतामातेने काय कोणाचे काय संसार तुडवले होते का? बिघडवले होते काय? पण 6 महिने वनवास, प्रभू रामचंद्राला 14 वर्षे वनवास, हा प्रारब्धाचा खेळ असतो. गीत रामायणामध्ये आपण नेहमी ते गीत ऐकलं, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दैव जात दुःखे भरता, दोष ना दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दैव जात दुःखे भरता, दोषणा कुणाचा. पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा. हा गीत चांगलं आहे, आपण ऐकलेलं आहे. त्याच तालात आलं तर गोड वाटत. काय गावचे काय ना ते म्हणतात चांगलं. आता आमच्या मंडळीला हे गीत म्हणायची सवय नाही, म्हणून हा दैवाचा खेळ असतो. आपल्या दैवाचा खेळ देवावर कधी ढकलायचा नसतो. देवाला कधी वाटत नाही माझ्या भक्ताच्या डोळ्यातून अश्रू काढावेत आणि त्यांना दुःख द्यावं. आणि ज्यावेळेस प्रसंग असतो त्यावेळेस आपण सिंहावलोकन करायचं की प्रभू तुझा दोष नाही. न घाली विठ्ठला भार तुझ, न घाली विठ्ठला भार तुझा, न घाली विठ्ठला. भार तुझा, न घाली विठ्ठला. होईन तो भोग भोगीना पुला, होईन तो भोग भोगीना पुला. न घाली विठ्ठला भार तुझ, न घाली विठ्ठला भार तुझ. होईन तो भोग भोगीना विठ्ठला, होईन तो भोग भोगीना पुला. न घाली विठ्ठला भार तुझ, घाली विठ्ठला भार तुझ. होईल तो भोग भोगीना आपुला, न घाली विठ्ठला भारत. प्रभू आम्ही आमच्या प्रारब्ध भोगत राहू, तुला आम्ही कधीही दोष देणार नाही, तुझ्यावर ओझं टाकणार नाही. एकदा अशी वृत्ती झाली की तुम्हाला भगवान कधीच ओझं होऊ देणार नाही. परमार्थ केला म्हणजे की सगळेच लोक गळ्यात हार टाकतात आणि सगळंच चांगलं होते असं नाही. पण हार टाकलेल्याचंही सगळं सुख गिळता येते आणि अपमान झालेल्याचे दुःख गिळतं सहन करता येते. ही ताकद त्या परमार्थामध्ये असते. म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, वावया जतन हे उपाय लाभाचे. तसा हा आंतरिक बाह्य आणि निश्चयाचा परमार्थ आपल्याला बाबाने शिकवला. बाबा काही कुठल्या वेधशाळेत गेले नाहीत, कुठल्या संस्थेत गेले नाहीत. आता आमचे सर इथं बसलेले आहेत, देवरे सर. दरवर्षी ते जेवढे आमचे विद्यार्थी कोणी गाथा पाठ करणारे, ज्ञानेश्वरी पाठ करणारे, गीता
गायनामध्ये 1 नंबर, मृदंगामध्ये 1 नंबर, त्या सगळ्यांना ते बक्षीस देतात बाबांच्या नावाने. आणि वर्षभर जे काही विद्यार्थी आजारी असतील त्यांची औषधं पाण्याची सेवा करतात. जास्तीत आजार मोठा असेल तर कुठेतरी संबंध शासकीय निधी गोळा करण्याचे त्यांना तंत्र प्राप्त करून देतात. तर हे सगळं बाबांच्या शक्तीने बाबांच्या नावाने चालते. त्यांनी सगळ्यांचं काम केलं म्हणून हे एक एक आपल्याला झालेलं पाहायला मिळते. आज आपण ज्या क्षेत्रावर इथं एकत्र आहोत, तुमचं आमचं कर्तव्य आहे काम करायचं. मागच्या पिढीने केलं. जुने फोटो जर आपण पाहिले सगळे फेटे बांधलेले बघतायत. मग काही काही माणसं म्हणजे फेट्या तुला काय डोकं आहे, आणि पण त्यांना डोकं होतं म्हणूनच ते एवढं केलं सगळं. त्यांनी सगळं केलं, बाबाला साथ दिली आणि हा लक्ष्मी आईचा गाडा आपल्या बांधावर आणून ठेवला. आपण आता दुसऱ्या बांधावर नेत राहायचं, दुसऱ्या शिवावर. पूर्वीची सर्व पिढी होती, आज आहे, भविष्यामध्ये येत राहील. हे सगळे माणसं बदलतील, काल बदलल, पण बाबांची सेवा आणि बाबांचं हृदगत देवाविषयी जे आहे ते काही बदलणार नाही. आणि म्हणूनच हे सगळं जे बाह्य जे झालेलं दिसते, बाह्य काय बांधकामाचं हे तुम्ही किती करा. रावणाने सोन्याची घरं बांधले, दिसते का एखादं तरी गुणभर आता कुठं? सोन्याची द्वारका भगवंतांनी निर्माण केली. आता मागच्या वर्षी थोडं चालू होतं, शासनाचं चालू आहे शोध लावलेल्या सोन्याच्या द्वारकेत. आणि त्या पानबुडीने जायचं सगळं पाहून यायचं. पण जर एवढी सोन्याची द्वारका साडली, त्याचं सोनं जर काढायचं ठरलं तर दारिद्र्यच नष्ट होईल सगळं. सोन्याची द्वारका भगवंतांनी केली, परंतु समुद्रामध्ये शेवटी विलीन करावी लागली. हे आपण कितीही जरी केलं तर हे कुठंतरी एक दिवस हे थांबण्यासारखंच आहे. पण कर्तव्य म्हणून करणं तुमचं आमचं काम आहे. मग जे सर्व भक्तगणांनी, सर्व पक्षातील नेते मंडळींनी, सर्व जाती धर्मातील बांधवांनी जे ज्या ज्या कामाला आतापर्यंत हातभार लावला, त्या सर्वांना सुख समाधान आनंद प्राप्त झालेला आहे. आणि हे सगळं जे काही सगळं होऊन राहिलेलं आहे हे ते प्रभूची लीला आहे. आता तुम्ही बघा, काल परवापासून ते बातम्या होत्या, कोणतं मशीन बंद पडलं, जगातले बरेच व्यवहार बंद पडलेत. ते आता नाव काही आम्हाला सांगता येणार नाही. चालू असलं की कळत नाही माणसाला, असं वाटते सगळं सुरळीत आहे. पण मोठमोठे व्यवहार बंद पडले, विमानाचे उड्डाणं बंद पडलेत, आणि पुन्हा रात्रंदिवस प्रयत्न करून ते सुरू केलं. तसं आपण जरी विमानं उडवून राहिलो, गाड्या उडवून राहिलो, काम करून राहिलो, पण ती शक्ती त्यांची आहे ना, ती काय एकदा शक्ती बंद पडली की आपलं कुठं धुरा निघेल सांगता येत नाही. म्हणून हे सगळं जे आहे श्री गुरूंचं आहे, हे गुरुचीच लीला आहे. गुरुची अगाधली आय, गुरुची अगाधली, सांगू किती तुम्हाला गुरुची अगाध लीला. श्री गुरुदेव दत्त. बाबा
झाली.